बातमी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातली, कारण तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। हे प्रकरण प्रचंड तापलेलं आहे, मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कोण मेहरबान आहे आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय असा मस्तवालपणा कसा करू शकतं, पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये। इमर्जन्सी रुग्णांकडून डिपॉझिट नाही, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला उपरती, रुग्णालयाविरोधात आंदोलन सुरूच। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनानं पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्यानं तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। या संपूर्ण घटनेनंतर चहूबाजूनं रोष व्यक्त करण्यात आला। रुग्णालयाबाहेर आंदोलनही झाली। त्यानंतर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक धनंजय केळकर यांनी एक परिपत्रक जारी केलं। या परिपत्रकात त्यांनी स्पष्टीकरण देत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या। पत्रकात काय म्हणण्यात आलंय पाहूया। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सुरू झालं त्यावेळी रुग्णांकडून डिपॉझिट घेतलं जात नव्हतं। रुग्णालयाचं नाव आणि गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले, त्यामुळे डिपॉझिट घेण्यास सुरुवात झाली। गुरुवारच्या उद्विग्न घटनेनं आम्ही डिपॉझिट प्रकरणी पुन्हा आढावा घेतला। यापुढे इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून डिपॉझिट घेतलं जाणार नाही, असा बैठकीत ठराव झालाय। शासकीय चौकशीतून सत्य बाहेर येईलच, मात्र या निमित्तानं असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करतोय। रुग्णालयाचा असंवेदनशीलपणा समोर आल्यानंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। मात्र याच असंवेदनशील हॉस्पिटलवर सरकार मेहरबान असल्याचं वास्तव समोर येत आहे। एकीकडे रुग्णालयानं 2019 पासूनचा 27 कोटींचा मालमत्ता कर थकवल्याचं समोर आलंय, तर दुसरीकडे सरकारनं हॉस्पिटलला इतरही बरीच मदत केली। 1989 मध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला एरंडवणे भागात 1 रुपये प्रतिवर्ष भाड्यानं 6 एकर जमीन, 18 फेब्रुवारी 2025 मध्ये हॉस्पिटलला 10 कोटींची 795 मीटर जमीन 1 रुपयात देण्यास मंजुरी। हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्ट असल्यानं कर सवलती, सबसिडी आणि इतर सुविधांचाही लाभ। वैद्यकीय उपकरणांवर सवलत, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीचाही हॉस्पिटलला लाभ। धर्मादाय हॉस्पिटल असतानाही गर्भवती महिलेची पैशासाठी अडवणूक का होते, असा सवाल उपस्थित होत असतानाच आता साम टीव्हीनेही काही सवाल उपस्थित केलेत। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला दिलेली जागा परत का घेत नाही? सबसिडी असतानाही 27 कोटींची थकबाकी का? प्रॉपर्टी टॅक्स भरला नसतानाही रुग्णालयावर कारवाई का होत नाही? रुग्णालयाला कोण पाठीशी घालतंय? रुग्णसेवेचा ब्रीद न पाळता केवळ धंदेबाईक होत चाललेल्या हॉस्पिटलच्या मुजोरपणाला चाप लावण्यासाठी सरकारनं कठोर भूमिका घ्यायला हवी। मात्र अशा रुग्णालयांना पाठीशी घालणाऱ्या यंत्रणेलाही वेळीच वठणीवर आणण्याची आता गरज आहे, तर भविष्यात लाखो तनिषांचे प्राण वाचतील। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।